नक्कीच याबद्दल मी या सर्व तरुणाई, ज्याला आपण जेनझी असं म्हणतो, यांचं अभिनंदन करीन की त्यांनी एक अहंकार तोडलेला आहे. जी गोष्ट चुकीची घडली ती कुठल्याही प्रकारे आमची काही चूकच नाही अशा पद्धतीचा जो अहंकार दाखवला जात होता गेले काही दिवस, दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या ह्या विद्यार्थ्यांवरती ज्या पद्धतीने लाठीमार केला गेला होता आणि आंदोलन चिरडून टाकण्याचा जो प्रयत्न केला गेला होता, त्या सर्व तरुणांचं नक्कीच अभिनंदन मी करेन. अनेक राजकीय पक्षांनी जरी याला पाठिंबा दिलेला असला तरी सुद्धा हा खरा विजय या तरुणाईचा आहे, या जेनजीचा विजय. त्यांचं मी नक्कीच अभिनंदन करेन. मोर्चाचं काय असेल की नाही, त्याच्यावरती चर्चा करू, पण अभिनंदन मोर्चा होऊ शकतो. तो या विद्यार्थ्यांचं अभिनंदन तर करावं लागेल. विजयी मोर्चा असेल, आनंद त्या ठिकाणी व्यक्त केला जाईल. आता असं आहे की आत्ताच हा निर्णय आलेला आहे, आम्ही त्याबद्दल चर्चा करू. पण मला असं वाटतं की ही सगळी मंडळी, ही जी तरुण मुलं गेली इतके दिवस सातत्याने रस्त्यावर आहेत, हे फक्त दिल्लीच्या जंतर मंतरवर नाही तर सगळ्या भारतातल्या विविध शहरांमध्ये ही सगळी मंडळी रस्त्यावर उतरलेली आहेत आणि पोलिसांनी जागोजागी त्यांना कुठेतरी अडवायचा प्रयत्न केला. तसे आदेश विविध सरकारकडून त्यांना जरी आले तरी ती कोणालाही न घाबरता रस्त्यावर उतरत होती आणि त्याच्यामुळेच हा विजय झालेला आहे. त्यामुळे त्यांचं अभिनंदन करण्यासाठी काहीतरी तर करावं लागेल. मोदी सरकारला फार मोठा झटका म्हणायचा, कारण का आतापर्यंत असा राजीनामा आंदोलनानंतर झाला नव्हता. असं आहे की युवा शक्तीपुढे सरकारला झुकावं लागलं. अशा अनेक चुका यापूर्वी केलेल्या होत्या, पण कधी सरकार झुकणार नाही अशा पद्धतीचं. या अशा गोष्टींमध्ये कुठेतरी अहंकार किंवा इगो करण्याचं काही कारण नसतं, हे अकारण केलं गेलं. हीच गोष्ट जर काही दिवसांपूर्वी अगोदर घडली असती तर सगळं सोपं झालं असतं ना. म्हणजे त्या विद्यार्थ्यांना रस्त्यावर यावं लागलं असतं, अनेक जणांना आत्महत्या कराव्या लागल्या. त्या सगळ्याचं काहीच वाटत नाही. हा जो निर्दयीपणा दाखवला जातो तर त्याला कुठेतरी या गोष्टीमुळे आता त्याला म्हणतो की ते थांबेल. आता यापुढे अशी कुठली गोष्ट होणार नाही. संवादाचा अभाव जो होता त्यामुळे सुद्धा हे घडलं होतं. तर यापुढे तरी त्यांनी शहाणपण घ्यावं आणि सगळ्यांची काही जर असं एखादी चूक असेल, कोणाचं काही म्हणणं असेल तर तो संवाद साधला हा गेलाच पाहिजे. आता जेनझीमध्ये अजून मेसेज सर्क्युलेट होत आहेत, याच्यानंतर नंबर नितीन गडकरी आणि अमित शहाचा असेल असे पद्धतीचे मेसेज. नाराजी आहे सिस्टम बद्दलची. अर्थातच ती सिस्टम बद्दलचीच नाराजी दिसत होती आपल्याला आणि त्याला केवळ त्यांचं हे श्रेय आहे. त्यांनी ही वाचा फोडली आणि सातत्याने इतके दिवस ते सगळ्या देशातल्या सगळ्या शहरांमध्ये आंदोलन करतायत, कशालाही न घाबरता. त्यामुळे त्यांचं नक्कीच अभिनंदन. आणि यामुळे कदाचित कुठलीही सरकारकडून, मग ते सरकार कुठलंही असो, ते अशा पद्धतीच्या चुका करायला धजावणार नाही. आणि समजा एखादी चूक झाली तर त्या चुकीचं प्रायश्चित्त तात्काळ ते घेतील. पुन्हा अशा पद्धतीने कोणाचं या तरुणाईचं ते अंगावर घ्यायचा प्रयत्न कधी करणार नाही. ज्या पद्धतीने विरोधी पक्ष सुद्धा या जेनझीच्या मागे उभे राहिले, मग काँग्रेस असेल किंवा तुमचे पक्ष असतील, भविष्यात या जेनझीला आता तुम्ही जोडल्यामुळे किती याचं मायलेज मिळू शकतं? एक लक्षात घ्या की याचं मायलेज हा विचार करून आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला नव्हता. जी गोष्ट खरी होती, जी गोष्ट सत्य होती आणि जी गोष्ट योग्य होती, त्यांच्या मागण्या या रास्त होत्या, त्याला दिलेला आम्ही पाठिंबा होता. तो पाठिंबा देत असताना आम्ही मायलेजचा विचार करून किंवा कुठल्याही मतांचा विचार करून त्यांच्या मागे उभे राहिलेलो नव्हतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.